वनस्पतीच्या सानिध्यात आढळणारा रोका जातीचा साप हा बिनविषारी साप असतो। रोका साप याला इंग्रजीत ब्राउन बॅक स्नेक असे म्हणतात। हा साप विटा येथे आढळून आला आहे। हा साप बिनविषारी असतो। तर जाणून घेऊया रोका सापाबद्दल। कुठला साप आहे? याचं नाव आहे बघा मराठीमध्ये रोका, इंग्रजीमध्ये ब्राउन बॅक ट्री स्नेक। झाडावरती राहणारा बिनविषारी सर्प आहे। आपल्या भागामध्ये याचं प्रमाण खूपच कमी आहे, कारण हा झाडावरती असल्यामुळे बऱ्यापैकी दिसून येत नाही रोकासने। आणि पूर्णपणे बिनविषारी असतो। सरासरी बघा 1.5 फुटापर्यंत वाढतो आणि झाडाच्या पाल्यामध्ये वगैरे असल्यामुळं चटकन दिसून येत नाही आणि एकदम सडपातळ शरीर आहे। त्याचं शरीर जर बघितलं तुम्ही, शेपटी बघा कशी आहे, एकदम सडपातळ। मानवी वस्तीमध्ये आढळतो? नाही, बऱ्यापैकी चुकूनच एखाद्या वेळेला जर आला बाथरूम मध्ये वगैरे आला, हा साप बाथरूम मध्ये पकडलेला आहे। बाथरूम मध्ये बसला होता, त्यांनी मला फक्त वर्णन सांगितल्यानंतर मी अंदाज एक बांधला होता की रोका असू शकतो। तिथे गेल्यानंतर बघितला रोकाच होता, पकडला आणि आता सोडायला पण जायचं आहे लगेच। खाद्य काय असते त्याचं प्रमुख खाद्य बघा छोटे छोटे सरडे, पक्ष्यांची अंडी। झाडावरती राहते म्हणजे छोटी छोटी पाली वगैरे सुद्धा खाता येईल झाडावरचे। आता याचं वैशिष्ट्य काय बघा, चिडल्यानंतर जेव्हा त्याला धोका वाटतोय तेव्हा ती जेव्हा शरीर फुगवतोय तेव्हा त्याचा निळसर रंग दिसतो। आपल्याला ब्रोंज बॅक म्हणतोय ना आपण, ब्रोंज म्हणजे कांस्य धातू, त्याच्यासारखी जी पाट आहे म्हणून याला बघा निळा रंग दिसतोय। बघा दिसतोय का थोडा थोडा? बघा निळा रंग बघा दिसतोय का? या ठिकाणी साईडला निळा रंग दिसतोय का? हा, निळा रंग म्हणजे की ते काय करते, ज्या वेळेला हा ह्याची धातू कांस्य धातू सारखी पाट आहे बघा। कांस्य धातू कसा असतो त्याप्रमाणे त्याची पाट आहे म्हणून याला ब्रोंज बॅक ट्री स्नेक असं म्हटलं जातं। पूर्णपणे बिनविषारी।